बारामतीच्या नेत्यांबद्दल काय वाटतं? एकूण राजकीय नेत्यांमध्ये आणि तुमच्यामध्ये, तुम्ही नेतृत्व करायला निघालायत, आता उमेदवारी पण घेताय, काय फरक कराल? वेगवेगळ्या उच्च पदावर जाऊनही तळातल्या माणसांबद्दल, सामान्य माणसांबद्दलची ओढ तुमची पहिल्यापासून आहे का? म्हणजे कुठलंही पद बीत काही नसताना माझ्याकडे येणारा छोट्यात छोटा किंवा मोठ्यात मोठा मनुष्य, त्याला भेटल्याशिवाय मी कधीही कार्यालय सोडायचं नाही. 7 वाजो 8 वाजो 9 वाजो. आपण आता ज्या भागामध्ये उमेदवारी घेऊन निवडणुकीला सामोरे जाऊ इच्छिता, इथली बेलापूर वगैरे सारख्या या भागातली मोठी आव्हानं तुम्हाला काय वाटतात? म्हणजे निवडणुकीला सामोरं जाते म्हणजे एकदा 14 साली गेलो होतो ना. तर देवस्थानांच्या बाबत तुमचा एकूण काय विचार आहे? तुमच्याबद्दलचाच प्रचार करणारे विरोधक असतात, आशांना तोंड देण्याची काही क्षमता मनामध्ये बांधली आहे का? घराणेशाहीवर टीका करणं असो किंवा भ्रष्टाचारावर टीका करण्याचं, मी अजिबात त्याच्यामध्ये मग मागे पुढे पाहतो. उद्धव आदित्यवर सुद्धा